लोकांना वाटतं मी शिव्या देतो, पण माझ्या मते झाकणझुल्या ही शिवी नाहीये, भिकारचोट ही शिवी नाहीये. शिवी द्यायची म्हटल्यावर शिव्या मराठवाड्यातीलच आणि विशेषतः महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे शिव्या काय असतात ते. जर या भाषेमध्येच यांना कळत असेल, मुळातच हा रोष आहे सर, हा आक्रोश आहे. तुम्ही माझ्या शेतात बघताय, माझ्या आजूबाजूची सगळी परिस्थिती इथं तुम्हाला कॅनल दिसला का? महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेसाठी बहुमत दिलंय, मतदान केलंय, मात्र अंडभक्त, मात्र हा शब्द काहीतरी कुणाला तरी प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांना, मतदारांना काहीतरी म्हणजे मनाला लागत असेल असं वाटतं. हे मुळातच सर हे म्हणण्याचं रिझन फक्त आहे की कालचीच घटना घ्या. महिला शक्तीचा, नारी शक्तीचा सन्मान करण्याचं बोलायचं एकीकडे आणि दुसरीकडे महिलेचा अपमान करायचा. ठीक आहे, तुम्हाला प्रोपोगंडा सेट करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला महिलाच लागली. ज्या महिलेचे तुम्ही व्हिडिओ फोटो व्हायरल केले ती महिला नव्हती का? तिचा जगण्याचा अधिकार आहे ना, ती कशीही जगत असेल. पण तुम्ही तिचं चारित्र्य हनन करण्याचा तुम्हाला काय अधिकार? आणि तुम्ही कोणत्या अँगलने त्या महिलेबद्दल बोललात, का बोललात? मग ह्यांनी जर पूर्ण शहानिशा केली असती, श्रीमती ग्रेवाल आणि पूजा शर्मा यात जर ह्यांना फरक दिसला असता तर हे अंडभक्त नव्हते.